आम्ही सारे खवय्यामध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते वाशीमध्ये आणि आपण आलो आहोत अनुराधा दीक्षित यांच्या घरी. नमस्कार. साडीचं प्रिंट क्लासिक आहे. बाटिक आहे ना हे? हो. कुठून घेतली? बंगलोर. तुम्ही कुठचे आहात? कर्नाटक. मग कर्नाटकला आणि कोण घेऊन कोण गेलं बंगलोरला? म्हणजे माझ्या मुली राहते तिथे. तुमची मुलगी राहते? ओके. तर तुमचं मराठी खूप स्वीट आहे, खूप स्वीट आहे. आम्हाला खूप आवडतं अशा ढंगाचं. मला वाटतं वाशीमध्ये भरपूर कर्नाटकी लोक आहेत. तर बँगलोरला जाऊन ही साडी वगैरे घेतली. पण ती कोणाच्या बरोबर गेला होतात? अहोंबरोबर, मुलीबरोबर? मुलीबरोबर. आणि कोण कोण असतं घरी? मी, माझा मिस्टर, 2 मुली. अच्छा. आता मुली नाही इथे, मग दोघी US ला राहतात. आम्ही दोघंच आहे घरी. बरं, आज पण मी आलेले आहे तुमची मदतनीस म्हणून. तर तुम्ही मला खायला प्यायला घालणार आहात ना? तर हे तुम्ही बनवलेलं आहे? हो. तुम्ही काय म्हणतात ह्याला? काय म्हणतात? हे थालीपीठ आहे, ज्वारीचं थालीपीठ. आमच्याकडे जे थालीपीठ असतं तर ते जाड आणि फ्लॅट असतं. तुम्ही हा शेप कसा काढला, असं कटोरी सारखा? म्हणजे असं कुठला कढई असते ना लहान, त्याच्यात असं करून केलं तर असंच येते ते. अच्छा, करतानाच कढईत करायचं? आणखीन पण एक तुमचं घावन असतो एक प्रकारचा, कढईत करतात, त्याला काय म्हणतात? अप्पम पण असतं ना तसं? ते वेगळं आहे. ते वेगळं ना? ते असं एवढं असं आहे ते. हा, हे मोठं असं कढईला घेऊन असं. अरे मला तेही शिकवा कधीतरी. नेक्स्ट टाइम मी तुमच्या घरी येईन ना तेव्हा मला तेही शिकवा. पण आता मला तुम्ही हे नक्की शिकवा. आणि सुरुवात आपण ह्याच्यानेच करतो ना मग? हो. हा, ठीक आहे. मग याचं साहित्य आणि हे सांगाल मला? हो, सांगा नक्की. ठीक आहे, साहित्य लिहून घ्या. थालीपीठ करता ज्वारीचं पीठ, चणाडाचं पीठ, कांदा, कोबी, मिरची, कोथिंबीर, भोजन कस्तुरीसाठी ओलं खोबरं, मीठ, चना, तिखट आणि दही. साहित्य झालं लिहून. आणि मला सांगा मावशी की आता फक्त मिक्सिंग आहे ना सगळं? हो. आणि नंतर काय आपल्याला आणखी मिक्स नाही करायचं? हे जे आहे ते एकदाच पीठ आपण करतो नंतर हे कर. हे गव्हाचं पीठ आहे ना? नाही, ज्वारीचं पीठ. ज्वारीचं पीठ. ओके. ज्वारी आणि चण्याचं पीठ एवढंच आहे? हो, एवढंच आहे. त्याचं काही प्रमाण आहे मावशी? म्हणजे इतकं ज्वारीचं पीठ तर इतकं चण्याचं पीठ असं काही आहे का? हो, एक वाटी हे असलं तर अर्धा वाटी हे. अर्धा वाटी चण्याचं पीठ. ओके. चण्याच्या पिठाने ते खुसखुशीत पण होईल आणि त्याला चव पण येईल. हो. आता कांदा. कांदा खूप बारीक चिरलेला कांदा. आणि आता कोबी. छानच लागेल. हो. मिरची. कोथिंबीर. मीठ पाहिजे ना? मीठ राहिले? हो, मीठ. कालवायचं ना? सांगा मला किती पाणी? पातळ करणार का कसं? नाही, असं पोळीचं पीठ करतो आम्ही. अच्छा, तसं. ओके. आणखी थोडं पाणी. मला सांगा मावशी, तुम्ही हे जे म्हणजे आता बनवणार आहोत, तो जो शेप दाखवला होता तो असा खोलगट ह्याचा होता, पण मग ते वेगळं काही भांड आहे का? हो, कढई असते असं लहान, त्याच्यातच ना? असं काय म्हणतो, बिडाचं भांड वगैरे नाहीये ना? म्हणजे तुमच्या स्टाईलचं काही वेगळं? ते लोखंडचं आहे. लोखंडचं? हो. ओके. हा, तेच. नाही, तसं लोखंडी एखादी खोलगट जर आपल्याकडे हवं अजून कढई असेल तर त्याच्यात पण येते करायला. त्याच्यात करायचं. हे पीठ आता परफेक्ट झालेलं आहे ना? हो. ठीक आहे, हे झालेलं आहे. आता मला म्हणजे मुळात बघायचं की ते कसं लावायचं. दॅट इज मोर इंटरेस्टिंग. कारण एरवी सुद्धा आपण काही बनवलं आणि त्या शेपमध्ये जर पार्टीत वगैरे सर्व केलं, खूप सुंदर दिसेल ना? ते दाखवा आम्हाला. जे मिश्रण तयार केलं तर ते रेडी झालेलं आहे ना? आणि ते मला मेन असं विचारायचं आहे की हे आधी लावून घ्यायचं भांड्याला आणि मग गॅसवर ठेवायचं. पण मग आता एकाने काय पोट नाही भरत, तर मग आपल्याला असं सतत हवे असतील गरमागरम, तर करायचं काय? हो, 2 तरी ठेवायचं.
हे दोन ठेवायची कढया. नाही तर असं पाणीचं खाली नळाच्या खाली ठेवून थंड करून मग परत करायचं. किंवा एका परातीत पाणी घेऊन ठेवायचं साईडला. एक झालं की चुर्र त्याच्यात भांडे गार पण चालेल. आणि मग परत किंवा त्याच्यातच धरून लावायचं ते. असंच करता येईल ना. हा जर शेप हवा असेल तर हे सगळे कष्ट करायलाच लागतील. नाही तर मग साधी धिरडी आणि याच्यात काय फरक उरला नाही का. ठीक आहे, हे नक्की करू आम्ही. आता किती हाताने घेणार. ओके, असं थापत थापत पसरवत जायचं. ओके ओके ओके. हवंय अजून पुरेल ना तेवढं. तुमच्याकडे नाश्त्याला वगैरे हे करत असतील ना. हो, बास्केट्स. आणि मग सर्व करताना ते दही साईडला आणि थालीपीठ लावून झालं ना. ओके, अशा पद्धतीने. अच्छा, मध्ये होल पण करायचं जसं आपण एरवी करतो. हो, ठीक आहे. मग अशा पद्धतीनं हे लावून घेतलंय. आता हे गॅसवरती ठेवतो आपण. ठीक आहे, त्याची तयारी करूया. भांडं आपण गॅसवरती ठेवलेलं आहे. हे उलटायचं नाही ना. नाही उलटायचं नाही. हे असंच असं राहणार. मग ते शिजण्यासाठी आपल्याला हे झाकण ठेवायला थोडा वेळ ठेवायला लागेल ना. आणि मग ते आपोआप सुटते. जसं शिजत जाईल तसं आपोआप सुटायचं. ओके, 1-2 मिनिटात होतं ना हे. आणि मग ह्याच्या बरोबर आपण ती एक वेगळी चटणी, भोजन कस्तुरी म्हणून एक चटणी आहे, ते करायचं. भोजन कस्तुरी. अच्छा, ओके. ह्याच्या बरोबर खायची ती. तर त्याच्यामुळे आता हे होत आलेलं आहे. तर चटणीची तयारी करूया म्हणजे एकत्र खाता येईल. खरंच. ओके, थालीपीठ झालं. आणि आता आपण फोडणी करतो. पण हे साधी चण्याची फोडणी करतो आपण रेग्युलर. अरे वा, साला सकट सोपं आहे. टाकायचं हे सगळं टाकायचं. किती वेळ गरम करायचं ते. फक्त 1 मिनिट. अच्छा, ओके. खुसखुशीत होण्यापर्यंत ना. म्हणजे तेल गरम असेल तर ते लगेचच तयार होतील. आणि मग हे वाटायचे आहेत का. नाही, सगळं मिक्स करायचं, वाटायचं काही नाही. हे असेच मिक्स करायचं फक्त. अरे वा, ठीक आहे. मग आता ते मिक्सिंगची तयारी करूया आपण. चणे आपण तेलामध्ये चांगले फुलवून घेतले. तर आता हे मिक्सिंग जे करायचं ते आधी काय घ्यायचं. आधी दही घेऊया. पण हे खाताना असे दाताखाली येतात ना. आणि खोबरं सुकं खोबरं आहे. हो, अच्छा. दह्यामध्ये मुरल्यानंतर ते सॉफ्ट होत असेल ना सुकं खोबरं. ओके. आता मीठ आणि तिखट. सुकं खोबरं घालून म्हणजे चटणी मी कधीच नव्हती केली. म्हणजे अशी ओली चटणी. ओलसर चटणी मी कधी केली नाही. ते नक्की करून बघेन. मस्त. आणि चणे नुसते टाकायचे बरं. आणि मिक्स केलं की भोजन कस्तुरी. भोजन कस्तुरी पण तयार. ओके, ठीक आहे. आणि ती त्या डोशाने काय म्हणायचं. थालीपीठ. त्या थालीपीठाला अशी मस्त लावायची आणि खायचं. का लागेल ते याम. ठीक आहे. आता साहित्य आणि कृतीला यायला हरकत नाही ना. कारण आपलं ते थालीपीठ पण रेडी आहे आणि भोजन कस्तुरी पण रेडी आहे. ठीक आहे. तर दोन्हीचं साहित्य आणि कृती. ज्वारीचं थालीपीठ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी चणा डाळ पीठ, कांदा, कोबी, मिरची, कोथिंबीर, ओलं खोबरं, मीठ, चणे, तिखट आणि दही. कृती: प्रथम एका बाउलमध्ये ज्वारीचं पीठ घेऊन त्यामध्ये बेसन, कांदा, कोबी, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर, मीठ आणि पाणी घालून मऊसर पीठ मळून घ्यावं. कढईमध्ये तेल लावून त्यामध्ये वरील मिश्रणाचं थालीपीठ लावून घ्यावं. ते एका बाजूने खरपूस भाजून वाफवून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये अख्खे हरभरे डीप फ्राय करावेत. एका बाउलमध्ये दही घेऊन त्यामध्ये सुकं खोबरं, मीठ, तिखट आणि तळलेले हरभरे घालून भोजन कस्तुरी तयार करावी. ज्वारीचं थालीपीठ भोजन कस्तुरी बरोबर सर्व्ह करावं.